कसं काय पब्लिक, गुड मॉर्निंग. माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज मी माझा नाश्ता बनवत आहे, कारण मी रात्री थोडा उशीर आल्यामुळे मला ते भिजवत ठेवता आलं नाही, म्हणून मी आता ते शिजवून घेतो आहे. आपलं 100 ग्रॅम ओट्स आणि थोडंसं दूध हे जे मिक्सर करून आपण आता ते शिजवून घेतो आहे. आणि जिमला जायचा एक फायदा काय माहिती आहे, खरं सांगतो, आपल्याला कुकिंग शिकायला येते. आणि मला तर पहिल्यापासून जरा कुकिंग करायला आवडते. असंच नवनवीन डिश करून खायला लई भारी वाटते. हा माझा नाश्ता आहे, म्हणजेच ओट्स आणि दूध मिक्सर करून शिजायला ठेवले. आणि यामध्ये आता आपण थोडे ड्रायफ्रूट्स टाकणार आणि हनी टाकून हे आता आपण घेणार. आपले ओट्स तयार झालेत आणि त्याच्यामध्ये मी काजू आणि बदाम टाकले. आता हे हनी एक चमचा टाकणार आणि या नाश्त्यासाठी आता मी घेणार. मी आता आवरलं नाही तर मम्मीनं मला काम सांगितले बघा, ही जाऊन गॅस टाकी घेऊन भरून आण जा म्हणून. आणि इथं गॅस टाकी घेऊन आलो तर बघतोय काय बघा की गर्दी ढीग, एवढी मोठी लाईन लागल्या, काय समजेना मला. आता ऊन पण लागले थोडं. आणि ही बघा माझी लास्टला सगळ्यात टाकी आणि शेवट नंबर येऊ माझाच आहे. आता कशी तर करून मिळाली टाकी भरून आपल्याला. आता ही माझ्या धुमोड टाकणार आणि घरी घेऊन जाणार. आता माझं दुपारचं जेवण झालेलं आहे आणि तोवर माझ्या लक्षात आले की माझं प्री वर्कआउटला जाण्यासाठी जे मी फ्रूट्स खातो आहे ते संपलेत सगळं. मग काय आपल्या डोक्यात एक आयडिया आली की आपलं पेरूचं झाड आहे. मग आता काय आलो टेरेसवर लगेच, म्हटलं तर 2-3 पेरू काढायचं, म्हणजे आपल्याला जायला जिमच्या आधी खायला बरं पडते. आणि हे आपलं पेरूचं झाड आहे. आता ह्याचं जर पेरू ताजं पेरू काढणार आणि मस्त मी घरात जाऊन धुवून ठेवणार, म्हणजे आपल्याला जाताना खायला बरं पडते. प्री वर्कआउट मीलमध्ये का नाही, तुम्ही जर फ्रूट्स खाल्ला जा, कोणतं पण असून ते, व्यायाम करण्यात एवढी एनर्जी खतरनाक येते का नाही, काही सांगूच नका. आता मी झोपून उठले, फ्रेश झालो आहे आणि प्री वर्कआउट मील घेणार आणि जिमची तयारी करून आता मी जिमला निघणार. तयार होऊन जिमला जात होतो तोवर आणि मम्मीनं मला काय काम सांगितलं माहिती आहे का, हे दळप जाता जाता तू गिरणमध्ये ठेवून जा. तशीच माझी जरा मज्जा बघून घ्या की तुम्ही, डबा कसा मी ठेवले. आणि तसंच व्हिडिओ करायचा जुगाडा बघा, मोबाईल मी खिडकीत ठेवला आणि जरा व्हिडिओ घेऊया म्हटलं, त्याचा डबा घेऊन जायचा. तर बाहेर मी आता डबा घेऊन येणार आणि गाडी कसं ठेवते बघा की, मागं कोण धरायला माझ्यासोबत नाही, म्हटलं एकटं जायचं म्हटलं तर काय तर जुगाड करायला पाहिजे. माझा हे डबा बाहेर घेऊन आलो आणि विचार केला आता हे डबा न्यायचा कसा. मग आयडिया सुचली, बाबा गाडीतलं कापड काढूया, टाकीवर टाकूया, म्हणजे आपल्या टाकीला क्रॅचेस पण पडणार. डबा ठेवल्यानंतर सेफ पण राहते, निवांत डबा जातो आहे, आपण पण जातो आहे. त्या डबात ठेवला टाकीवर तसा कसा, बसलो आणि चाललो आता आपला डबा घेऊन गिरणमध्ये. विषय आहे का नाही बघा, भाऊ असं कामं करायला लागतात घरातली, त्याशिवाय पर्याय नाही. बॉडीला खाया कसं मिळणार आपल्याला. हे काय टाकला पहिला गिरण आणि गेलो घुमत. हे काय आलो जिममध्ये आणि आपला वर्कआउट चालू केला. आज आहे आपला लेग्स आणि शोल्डर वर्कआउट. माझी बॉडी कशी वाटली आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा.